नमस्कार. आज 9 जून, बरोबर 6 वर्षापूर्वी म्हणजे 9 जून 2014 रोजी माझी पत्नी सौ सुरेखा आपणा सर्वांना सोडून गेली. त्यानंतर तिच्या प्रथम स्मृतिदिनी म्हणजे 9 जून 2015 रोजी तिने लिहिलेल्या काही कवितांचा काव्यसंग्रह गृहसखी या नावाने प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाची अनेकांनी प्रशंसा केली, अनेकांनी शुभाशीर्वादही दिले. आम्ही सारे रसिक वाचक या धायरी पुणे येथील वाचनप्रेमी ग्रुपतर्फे सौ विजयाताई ठकार यांनी या गृहसखीमधील काही कवितांचे आज वाचन केले. त्या प्रत्येक कवितेला त्यांनी समर्पक अशी प्रस्तावनाही केलेली आहे. आणि सर्वात शेवटी सौ विजयाताईंनी सौ सुरेखावर लिहिलेल्या सखी या कवितेचाही त्यात समावेश आहे. हा कार्यक्रम आज ऑनलाईन स्वरूपात सादर झाला. त्यास आमचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचे रेकॉर्डिंग खास आपल्यासारख्या रसिकांसाठी आणि सौ सुरेखावर प्रेम करणाऱ्या सृजनांसाठी पेश करीत आहे. त्यावरील आपल्या प्रतिक्रिया कृपया जरूर कळवाव्यात. धन्यवाद. आजच्या मीटिंगला सुरुवात करतो आहोत. सुस्वागतम. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. या कवितेने संदीप खरेंची ही कविता होती. त्या कवितेने आपण आजचा कार्यक्रम आपला सुरू केलेला आहे. ही 2020 या सालातली आपली 8वी मीटिंग आहे. आणि ऑनलाईन मीटिंग जर म्हणलो आपण गेल्या काही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये ज्या घेतलेल्या आहेत त्यातली ही 5वी ऑनलाईन मीटिंग आहे आपली. तर या ऑनलाईन मीटिंग मध्ये आणि या वर्षातल्या 8व्या मीटिंग मध्ये आपण सर्वांचं अत्यंत सहर्ष स्वागत करतो मी. आजच्या या 9 जूनचा दिवस जो आहे, हा 9 जूनच्या दिवशी बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये पॉंडेचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांचा जन्म आजच झालेला आहे. संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई त्यांचाही जन्म आज झाला. आणि ज्येष्ठ चित्रकार M.F. हुसेन यांची पुण्यतिथी आज आहे 9 जूनला. ज्येष्ठ गीतकार आपण ऐकलेले असतील असद भोपाली, त्यांची पण पुण्यतिथी आजच आहे. आणि दिग्दर्शक राज खोसला यांचंही पुण्यस्मरण आजच आपण करतो आहोत. तर अशा या 9 जूनच्या दिवशी आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आपल्या या ज्येष्ठ वाचनप्रेमी ग्रुप पैकी 2-3 जणांचे वाढदिवस आहेत, महत्वाचे आहेत. म्हणजे पहिल्या 1 जूनला भानुदासजी किरवेंचा वाढदिवस साजरा झालेला आहे. म्हणजे ऑनलाईन आपण त्यांना त्या दिवशी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडनं काहीतरी बिस्किट पुडा वगैरे नंतर आपल्याला केव्हा तरी मिळेल. प्रभाकर देशपांडे आणि सौ वसुंधराताई विदार या सर्वांचाही वाढदिवस या जून महिन्यातच आहे. या सर्वांना आपल्या या वाचनप्रेमी ग्रुप तर्फे अनेक शुभेच्छा देऊन आपण आजचा कार्यक्रम चालू करूया. आजच्या या कार्यक्रमामध्ये थोडक्यात अगदी मी रूपरेषा आपल्याला सांगतो की माझ्या या प्रास्ताविकानंतर मी विजयाताई ठकार आमच्याकडे माईक देणार आहे. त्या सौ सुरेखा काळे यांचं गृहसखी नावाचं जे काव्यसंग्रहाचं पुस्तक आहे त्यातल्या काही कविता सादर करतील. त्यांच्या कविता सादर झाल्यानंतर त्याच पुस्तकामध्ये मी आहे मनोहर तरी नावाचा एक छोटासा माझा एक लेख लिहिलेला आहे, तो मी वाचून दाखवणार आहे. आणि त्यानंतर
त्या राहिलेल्या कविता परत ठकार काकू सादर करणार आहेत आणि त्यानंतर मी माझं थोडस मनोगत जे आहे ते व्यक्त करेन आणि आजचा हा कार्यक्रम त्याच्यानंतर एक ठकार काकूंनी केलेली एक कविता शेवटची ऐकायची आणि आजचा आपला हा कार्यक्रम संपन्न होईल. तर मी आता ठकार काकूंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रास्ताविक आणि कविता सादरीकरणाला सुरुवात करावी. धन्यवाद. फक्त एकच विनंती माझी सगळ्यांना आहे. नमस्कार. एकच मिनिट ठकार काकू, एकच विनंती माझी सगळ्यांना आहे की आपापले मोबाईल्स म्हणा किंवा लॅपटॉप जे असेल ते म्यूट करून ठेवा. कारण काय आहे की तुम्ही काही जे आपापसात बोलाल किंवा काही जरी हलवला जरी मोबाईल तरी त्याचा आवाज येतो आणि त्यामुळे बाकीचं सगळं डिस्टर्ब होईल. फक्त ठकार काकू सोडून बाकी सगळ्यांनी त्यांचे मोबाईल जे आहेत ते म्यूट करून टाका. ठकार काकू चालू करा तुम्ही. नमस्कार. आज 9 जून मी सौ सुरेखा जयंत काळे यांच्या गृहसखी या काव्यसंग्रहाचे आपल्या रसिक साहित्य कट्ट्यातर्फे त्यांना त्यांच्याच काव्य वाचनाने काव्य सुमनांजली वाहते. सौ सुरेखा या पूर्वाश्रमीच्या सुरेखा मनोहर केशकर, म्हसवड जिल्हा सातारा या गावी एका मोठ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडील त्यांचा शिक्षकी पेशा असल्यामुळे साहजिकच घरातले वातावरण अगदी मोकळे होते. मुळातच शिक्षणाची गोडी असल्यामुळे SSC झाल्यानंतर त्यांनी कराडला हॉस्टेलवर राहून DED केले. पुढे सातारला BA करून हत्तीखाना प्राथमिक विद्यालयात त्या कार्यरत झाल्या. देवाने प्रेरित असलेल्या माणसाला मागे वळून पाहावेच लागत नाही. लहानपणी जे चांगले संस्कार घडले त्याचा उपयोग त्यांना पुढील काळात झाला. निसर्ग, पाऊस, पाने, फुले, नद्या, खेडेगाव, छोटी छोटी मुले यात त्या रमून जात आणि याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कवितेतून दिसून येते. बरेच दिवस मनात एखादी गोष्ट ठेवल्यावर एकदा ती अचानक बाहेर पडते आणि त्याला अनेक धुमारे फुटतात. त्याप्रमाणे त्यांच्याजवळ असलेले संस्कार, त्यांना आलेला अनुभव हा त्यांच्या कवितेत उतरला आहे. जे कवी मनात असावे लागते ते सारे त्यांच्याजवळ होते असे त्यांच्या कवितेतून जाणवते. जे मनाला भावले, भिडले ते सारे कवितेत उतरले. पाऊस, वारा, नद्या, नाले, मुले, फुले, शाळा, समाज यांचे आपल्यावर किती ऋण आहेत हे त्यांनी त्यांच्या कवितेच्या रूपात मांडले. त्यांची निरीक्षण शक्ती अतिशय चांगली होती. घराला अंगण, अंगणात तुळस, सडा सारवण, दारात तुळस, त्यापुढे दिवा, दारात अनेक फळा फुलांची झाडे, त्यावर वेगवेगळे घरटे करून राहणारे पक्षी, देवापुढे सांजवात, शुभम करोती, पहाटे जात्यावरच्या ओव्या, वासुदेव, भारुडे, जेवणाचा पेशवाई थाट, गौरी गणपती, कुलधर्म, कुलाचार या पारंपरिक रीतिरिवाजापासून ते समाजाचे आपण बांधील आहोत याचे भान पण त्यांनी ठेवले. साक्षरता, भ्रूणहत्या, युवा तरुणांचे भविष्य काय नाही त्यात. अष्टपैलू व्यक्तिमत्व, जुन्याला सोडायचे नाही व नव्याचे बोट धरायचे हा त्यांचा मंत्र होता. त्यांची पहिली कविता अर्थात सरस्वती पूजन ही कविता विशेष म्हणजे त्यांच्या शाळेत रोज प्रार्थना म्हणून म्हणत. कवितेचे नाव आहे वागेश्वरी. विद्येची देवता वागेश्वरी म्हणजेच सरस्वती, तिचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे अशी विनवणी या देवतेस त्या करत आहेत. त्या म्हणतात तू आमच्या पाठीशी राहा, तू आम्हाला बळ दे, या अंधाराला दूर करून आम्हाला सूर्याचं तेज दे. या कवितेत प्रार्थनेचे बळ आहे. सरस्वतीच्या या मंदिरी आम्हा आशीष दे वागेश्वरी, सरस्वतीच्या या मंदिरी आम्हा आशीष दे वागेश्वरी, तू विद्येची असे देवता सकल जनांची जगन्माता, तू विद्येची असे देवता सकल जनांची जगन्माता, एक मुखाने तव गुण गाता स्फूर्ती मनी सत्वर येता, एक मुखाने तव गुण गाता स्फूर्ती मनी सत्वर येता, निर्मळ रूप तुझे आठविता पूज्य भाव हा मनी साठविता, निर्मळ रूप तुझे आठविता पूज्य भाव हा मनी साठविता, दीप उजळीला तू ज्ञानाचा तिमिर सारेला अज्ञानाचा, दीप उजळीला तू ज्ञानाचा तिमिर सारेला अज्ञानाचा, आळवणी तुझं भूत भारती देव विणेचे साथ भारती, कृपा असू दे आमच्यावरती बुद्धी सागरा येईल भरती, कृपा असू दे आमच्यावरती बुद्धी सागरा येईल भरती, सरस्वतीच्या या मंदिरी आम्हा आशीष दे वागेश्वरी, सरस्वतीच्या या मंदिरी आम्हा आशीष दे वागेश्वरी.
येत आहे ना व्यवस्थिशीर ऐकायला? हा येते येते. हा येते येते. हा. आता त्यांची दुसरी कविता आहे माळावरच्या कुशीत. आता माळावरच्या कुशीत म्हणजे त्यांचं जे गाव आहे म्हसवड, या गावाबद्दल त्यांनी किती सुंदर लिहिले बघा. म्हसवड हे सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. लहानपणाच्या कितीतरी आठवणी या गावाशी जोडलेले आहेत. मैत्रिणी, खेळ, शाळा. या गावाने सुकाळ पाहिला तसा दुष्काळही पाहिला. पावसाने पाठ फिरवली तरी कुणी हार मानली नाही. कष्ट करून या गावाला सुजलाम सुफलाम केले. सिद्धनाथाच्या वरद हस्त या गावावर आहे. गावाला नळ आले तरी किती आनंद झाला त्यांना. भरपूर पाणी मिळू लागले. स्त्रियांचे दूरवरून पाणी आणण्याचे कष्ट वाचले. सगळीकडे हिरवळ दिसू लागली. दुष्काळामुळे लोक जरी गाव सोडून गेले तरी त्यांना गावाची ओढ आहे आणि अशा या गावावरती त्यांचे मन रेंगाळू लागते. माळावरच्या कुशीत वसते असे लहानसे गावही माझे. माळावरच्या कुशीत वसते असे लहानसे गावही माझे. जिथे सिद्धनाथाचे मंदिर वसे नाव गावाचे म्हसवड असे. जिथे सिद्धनाथाचे मंदिर वसे नाव गावाचे म्हसवड असे. उघड्या बोडख्या माळावरती इथे होतसे मुबलक वस्ती. उघड्या बोडख्या माळावरती इथे होतसे मुबलक वस्ती. बालपणीचे ते दिन सरता. बालपणीचे ते दिन सरता गहीवर येतो मनी दाटता. पर्जन्याचे असे वाकडे नाथ्याला जन घाली साकडे. पर्जन्याचे असे वाकडे नाथ्याला जन घाली साकडे. दुष्काळाचे चिन्ह दिसे कष्टाला त्या मोल नसे. दुष्काळाचे चिन्ह दिसे कष्टाला त्या मोल नसे. बालपणीचे ते दिन सरले घरोघरी नळ आले. बालपणीचे ते दिन सरले घरोघरी नळ आले. मुबलक पाणी मिळू लागले आता गाव छान बहरले. मुबलक पाणी मिळू लागले आता गाव छान बहरले. डोक्यावरची डोई सरली रानोराणी हिरवळ आली. डोक्यावरची डोई सरली रानोराणी हिरवळ आली. उसा उसात गोडवा दाटला जीवनात या मोद बहरला. उसा उसात गोडवा दाटला जीवनात या मोद बहरला. सान बालके शिक्षण घेती ज्ञान मिळवणी मोठी होती. सान बालके शिक्षण घेती ज्ञान मिळवणी मोठी होती. गाव सोडून निघून जाती तरी गावावर प्रेमळ भक्ती. गाव सोडून निघून जाती तरी गावावर प्रेमळ भक्ती. अशा स्मृतीचे वादळ उठती तिथेच मन रेंगाळत राहती. अशा स्मृतीचे वादळ उठती तिथेच मन रेंगाळत राहती. आता तिसऱ्या कवितेचं नाव आहे समाधानाची थैली. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सकारात्मक होती. दुःखामागे सुख येतेच. संकटाला तोंड देण्याची ऊर्जा येते. जीवनाच्या या वाटेने मार्ग दाविला सत्तेने. भटकत असता रानोमाळ जग अनुभवलं काही काळ. सत्तेच्या मार्गाने गेले तर सत्याचाच विजय होतो. रागावर नियंत्रण ठेवले तर समाधान मिळते आणि यात जो आनंद मिळतो त्याला तोडच नाही. सुखदुःखाच्या लाटा येतात आणि जातात पण आपल्याला भान ठेवायचे आहे. ते पैल तीरावर जायचे आहे आणि मग समाधानाची थैली आपल्या जवळच राहणार आहे. जीवनाच्या अथांग सागरी सुखदुःखाच्या लाटावरी. जीवनाच्या अथांग सागरी सुखदुःखाच्या लाटावरी. सुविचारांच्या नौकेवरी नाव नेऊया पैल तेरी. सुविचारांच्या नौकेवरी नाव नेऊया पैल तेरी. जीवनाच्या या वाटेने मार्ग दाविला सत्तेने. जीवनाच्या या वाटेने मार्ग दाविला सत्तेने. भटकत असता रानोमाळ जग अनुभवलं काही काळ. भटकत असता रानोमाळ जग अनुभवलं काही काळ. जीवनाच्या या बाजारी खरेदी केली कर्तव्याची. जीवनाच्या या बाजारी खरेदी केली कर्तव्याची. विक्री केली क्रोधाची. बघा, विक्री केली क्रोधाची समाधानाची थैली भरली. विक्री केली क्रोधाची समाधानाची थैली भरली. हर्षाची दिवाळी साजरी केली. हर्षाची दिवाळी साजरी केली. जीवनाच्या अफाट गगनी भरारी मारली पंखावरून. जीवनाच्या अफाट गगनी भरारी मारली पंखावरून. दुरावलेल्या चांदण्या जवळ केल्या आणि जवळ असलेल्या दुरितांना दिल्या. दुरावलेल्या चांदण्या जवळ केल्या, जवळ असलेल्या दुरितांना दिल्या. माणसाच्या देहात माणूस म्हणून जगलो. देशाला देव मानूनच जगलो. माणसाच्या देहात माणूस म्हणून जगलो. देशाला देव मानूनच जगलो.
देशाला देव मानूनच वागलो. आता आईचे ऋणाचे बघा, आईबद्दल कुणाला आपण किती जरी मोठे झालो तरी आपल्याला आईबद्दल ती आस्था वाटते की या कवितेतून ती बाहेर पडतीये. धन्यची ती माझी माता. आईचे ऋण कशानेच फेडता येणार नाही. तिच्यामुळे हे जग आपल्याला पाहता आले. आई म्हणजे संस्काराचा खजिना. स्वतःच्या आशा आकांक्षाला मुरड घालून तिने आपल्याला वाढवले. सुखदुःखाचे एकच ठिकाण म्हणजे आई. तुझी आठवण आली की मन सैरभैर होते आणि वाऱ्याच्या वेगाने मन तुझ्याकडे धाव घेते. तुझ्या कुशीत शिरते, तुझ्या पदराखाली निश्चिंत होते. तुझ्या पोटी जन्म घेतला हे मी माझं भाग्यच समजते. जिने आम्हाला घडवले तिच्या पायी मी नतमस्तक होते. तुझ्या ऋणात राहणेच मला आवडेल. आणि या कवितेचे नाव आहे धन्य ती माझी माता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. दोन करांचा करुणी पाळणा, दोन करांचा करुणी पाळणा. प्रेमरसाचा पाजून पाना. तिची गावो मी किती गाथा, तिची गावो मी किती गाथा. ती धन्यच आहे माझी माता, ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. बालपणीच्या त्या गुज गोष्टी, बालपणीच्या त्या गुज गोष्टी. स्मरता मन होतसे कष्टी, रेंगाळते मन भान हरपता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. जरी झोंबे अंगी वारा, जरी झोंबे अंगी वारा. पदराचा फुलवून पिसारा, हर्ष बरे मज कुशीत घेता. ती धन्यच आहे माझी माता, ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. नित्य जपले मन तिने, नित्य जपले मदतीने. अविरत त्या लोचनाने कष्टाची तमान धरता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. मज घडवाया जाण दिली, गैवर येतो मनी आठविता. मज गडवाया जाण दिली, गैवर येतो मनी आठविता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. निर्मळ प्रेमळ झरा वाहता, निर्मळ प्रेमळ झरा वाहता. ला पाहता श्रम विसरता. तिज पायी उन्नत हा माथा. ती धन्यच आहे माझी माता, ती धन्यच आहे माझी माता, उद्धार करी भूजगता. व्यवस्थित चाललंय ना? यशाचे मंदिर. आसमानी संकट आले तरी घाबरून गोंधळून जायचे नाही, कारण आपल्याला यशाचे मंदिर गाठायचे आहे. उन्हाळा पावसाळा हा नेहमीच येतो. उन्हाळ्यात चटके बसणारच, पावसाळ्यात चिखल्यात पाय रुतणारच, हिवाळ्यात थंडी वाजणारच. म्हणून काय हातपाय घालून बसणार आहोत आपण? पत्त्याचे घर बांधताना वारंवार आपण घर बांधायचे थांबवतो. जीवनात अशा कितीतरी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. म्हणून का आपण माघार घ्यायची, प्रयत्नाची शर्त करायची, कारण आपल्याला यशाचे मंदिर गाठायचे आहे. पुढील कविता यशाचे मंदिर. पावसाळ्याचे दिवस होते, चिखलात पाय रुतत होते. रुतलेला पाय काढत होते, पायच बधीर होत होते. तरीही जीवनात उभारी धरत होते, तरी जीवनात उभारी धरत होते. उन्हाळ्याचे दिवस होते, पायाला चटके बसत होते. मनाचे होरपळणे चालूच होते, काळजापर्यंत भिडत होते. तरी जीवनात उभारी धरत होते, तरीही जीवनात उभारी धरत होते. जीवन सागरात डुंबत होते, लाटांचे उफाळणे चालूच होते. वादळाचे थैमान चालूच होते, नावेचे तांडव नृत्य सोसत होते. तरी जीवनात उभारी धरत होते, जीवनात उभारी धरत होते. भाता मी ओढत होते, सुबक वस्तू मी बनवत होते. कर्मी घाव जाणत काय जाणत होते, तरी जीवनात उभारी धरत होते, तरी जीवनात उभारी धरत होते. वेणेच्या तारा छेडीत होते, तारांचे तुटणे सुरूच होते. तुटणे जुळवणे सुरूच होते, तरी जीवनात उभारी धरत होते, तरी जीवनात उभारी धरत होते. यशाचे मंदिर गाठायचे होते, शिखरापर्यंत पोहोचायचे होते. विटावर विटा रचत होते, पडणे रचणे सुरूच होते.
म्हणून जीवनात उभारी धरत होते, म्हणून जीवनात उभारी धरत होते. आता पुढची जी कविता आहे ती संस्कृतीचा ठेवा. आपल्या भारतीय संस्कृतीचं किती महान वर्णन यात केले बघा. सण उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीचा मोठा ठेवा आहे. आपल्या पूर्वजांनी विचार करूनच ऋतूप्रमाणे सणांची विभागणी केली आहे. सण म्हणजे मांगल्याचे प्रतीक. त्या काळानुसार स्त्रियांना एकत्र येऊन सण साजरे करता यावेत. चार चौघीत मिळून विचाराची देवाणघेवाण, सुखदुःख सांगता यावे, तेवढाच त्यांना मोकळेपणा या सणाच्या निमित्ताने मिळत होता. चैत्रातल्या रणरणत्या उन्हात सुद्धा गुढीला आंब्याचे तोरण लावून तिचे स्वागत केले जाते. ज्येष्ठात वटपौर्णिमा म्हणजे अलंकार लिहून सगळ्या जणी जमूया. पण हा वड तुम्हाला ऑक्सिजन देतो, तुम्हाला तो ऊर्जा देतो. या वडाशी स्त्रीचे घट्ट नाते आहे. श्रावण तर पावसावर पाने, फुले, फळे मुक्त हस्ताने घेऊन येतो, कारण या महिन्यात मंगळागौर आहे. ऐकू येतंय ना? पुढे तर गौरी गणपती, मग तर आनंदाला उधाणच. अश्विन म्हणजे तर आदिशक्तीचा जागर. तिची पूजा आरती करता करता दसरा येतो. दसरा सण हा मोठा, नाही आनंदात तोटा. यातून बाहेर पडे तो दिवाळी येते. प्रकाशाचा उत्सव, नात्याचा उत्सव, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि शेवटी आवडता सण भाऊबीज. भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली बहीण. कितीही सणांची रेलचेल, तोपर्यंत रंगाचा सण येतो. होळी आली आणि नैराश्य, क्रोध, हेवे दावे याची होळी करूया. वर्षाचे सारे सण एका शब्दरूपी दोऱ्यात गुंफून हार बनवून आपल्याला कविता रूपाने हा त्यांनी नजराना दिला आहे. हा संस्कृतीचा ठेवा आपण जतन करून ठेवूया. सण आणि उत्सवाचा महिमा सारे गाऊया. संस्कृतीचा ठेवा जतन आपण करूया. चैत्र पाडवा आला, आनंद नवा बहरला. चैत्र पाडवा आला, आनंद नवा बहरला. बांधा तोरण दाराला, नमस्कार गुढीला. रामराया आला, हर्षमणी दाटला. ज्येष्ठ पौर्णिमा ही किती आहे महान. ज्येष्ठ पौर्णिमा ही किती आहे महान. पतिव्रता सावित्रीने वाचविला प्राण. सुवासिनी आल्या साज शृंगार लेवून. लगबग या नारी करी वडाचे पूजन. श्रावणाचा महिमा कसा वर्णावा किती. श्रावणा महिमा किती. मंगळागौर पूजावया निघाल्या युवती. 16 पत्री 16 दुर्वा 16 या वाती. तबकामध्ये ठेवून या करूया आरती. भादव्यात गणेशाचा सण हा मोठा. भादव्यात गणेशाचा सण हा मोठा. गौराईचा सण नाही आनंदात तोटा. आरारा मनोभावे तुम्ही पूजन करा. गौरी आणि गणपती बाप्पा आले हो घरा. अश्विनातल्या माता अवतरली. अश्विनीतल्या प्रतिपदेला दुर्गा माता अवतरली. दैत्यांचा संहार कराया जगदंबा ही आली. विजयाचा ध्वज उंच धरुणी दशमी तिथे नाहली. विजयाचा ध्वज उंच धरुणी दशमी तिथे नटली. दशमीचा मुहूर्त करुणी सांगता ही झाली. लक्षदीप उजळीत दिवाळीचा सण आला. प्रकाशांच्या उत्सवात सारा असं मंथन आला. सोन्या रूपाच्या पावली लक्ष्मीचा थाटमाट. पाडवानी भाऊबीज सण येते पाठोपाठ. फाल्गुनातल्या होळीला उत्सव आला. फाल्गुनातल्या होळीचा उत्सव आला. रंगात रंग सारे मिसळूया चला. रंग छटा जरी अनेक मने करूया आपण एक. चैतन्याने हसवू सृष्टी जलरंगाची करो वृष्टी. होळीचा सणबाई झाला. सण आणि उत्सवाचा महिमा सारे गाऊया. संस्कृतीचा ठेवा जतन आपण करूया. संस्कृतीचा ठेवा जतन आपण करूया. आता ही एक अतिशय आपली महाराष्ट्राची लोकधारा पूर्ण कवितेत त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी कशी केली ते सांगते. वासुदेवाला ही कविता महाराष्ट्राची लोकधारेमध्ये त्यांनी साधारण 2009च्या सुमारास इस्लामपूर येथे ब्राह्मण महिला सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास करवीरचे शंकराचार्य उपस्थित होते. त्यावेळी काळे कुटुंब आष्ट्यास होते. सुरेखाताईंनी आपल्या महिला मंडळातील 25 महिलांना घेऊन महाराष्ट्राची लोकधारा हा अभिनय करण्याचे ठरवले. त्यांची स्वतःची कविता वासुदेव कृष्ण जात्यावरच्या ओव्या प्रत्यक्ष जाते घेऊन तेथे नेऊन भारूड तुळस देव या सहित
अभिनय करून हे लोकगीत सादर करून प्रत्यक्ष शंकराचार्यांचा आशीर्वाद मिळवला. पहाट झाली आहे, पूर्व दिशा उजळू लागली आहेत. जात्यावरील ओव्या भोपाळीचे स्वर, साडा सारवण, तुळशी पुढे उदबत्तीचा वास, वासुदेवाचा टाळ तालात दारी वाजू लागला. परसातील सुंदर फुलांचा हार रामासाठी गुंफणे चालू आहे. अशी ती गावातील पहाट. तिन्ही सांज झाली आहे. देवापुढे सांजवात ठेवत आहे. उदबत्तीचा वास दरवत आहे. मुले शुभम करोती म्हणत आहेत. अशा या मंगल प्रसंगी लक्ष्मीचे आगमन झाले आहे आणि आपण आपोआपच नतमस्तक होतो. भारुडातून त्यांनी समाजाला एक प्रकारची शिकवण दिली आहे. असे काव्यमय कला सादर केल्यावर पाठीवर कौतुकाची थाप पडणारच. आता ही कविता त्यांनी स्टेजवर सगळ्या अभिनयासहित सादर केली. आता वासुदेवाला यात पहाटचे वर्णन केलेले आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम, करदर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. हे सगळे झाल्यावर त्यांनी जात्यावर ओव्या म्हणायला सुरुवात केली. रामाच्या ग पाऱ्याला, कोंबडा ग आरवला, तांदूला तर उठला, जागा आली ग घराला. माझ्या ग अंगणी तुळशीचे वृंदावन, राधा कृष्णाच्या ठाई लाविते ग तन मन. माझ्या ग अंगणी जाई जुईचा ताटवा, केळी नारळामधून गुलाबही घेतो हवा. रामाच्या ग पाऱ्यामंदी वासुदेव आला घरी, कमा सुमा या बायांनो, धान्य घाला सुकोभरी. रामाच्या ग पाऱ्यामंदी पिंगळा ग बोलावतो, बाळराजाचा भाग्याचा सारी पाट ग मांडतो. रामाच्या ग पाऱ्यामंदी गाय वासराची ओढ, आई बाळाच्या प्रेमाला नाही कशाची तोड. आई बाळाच्या प्रेमाला नाही कशाची तोड. आता हे सगळं दळण असताना सूर्योदय होतो. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. मग यावेळी आपल्या सगळ्या सख्या काय करतात, दारात सडा रांगोळी करून अंगणात छान रांगोळी काढतात. रंग भरून आली शोभा, फुलली ती सोनकळी. रांगोळीत नक्षी पण पर्णफुलाची काढली, मध्ये स्वस्तिक काढवणी 4 युगे आठवली. अंगणात माझ्या तुळशीचा ग वास, सदा घ्यावा ध्यानी माझ्या राधाकृष्णाचा ग वास. नंतर त्या फुलं तोडतात. फुले तोडूया ग फुले तोडूया, श्रीरामाला अर्पण करुणी फुले वाहूया. फुलांचा तो गुलाब राजा, शेवंती ग राजस आणि एक गुंफूया, फुले तोडूया ग फुले तोडूया. श्रीरामाची गाऊन गाणी भक्तिभाव हा घ्यावा ध्यानी. श्रीरामाची गाऊन गाणी भक्तिभाव हा घ्यावा ध्यानी. चरणी मस्तक ठेवून आपण हार घालूया, मग फुले तोडूया ग फुले तोडूया. एवढे सगळे होईपर्यंत आली वासुदेव येतो. मोरपिशी टोपी, हातात माळ, टाळांचा नाद करीतो, धरतो ताल, गाणी गाऊन फिरतो गोल गोल. ओळखा भाऊ हे कोणाचे बोल, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. नाच गाणी म्हणतो दान घाला मला, वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं दान पावलं दान पावलं, गाव जा कविता आली वासुदेवाची स्वारी. त्यांनी संध्याकाळचा आवाज येते, सांज ये गोकुळी सावळी. ऐकू येतंय ना? येतंय. हा येते. या चिमण्यानं परत फिरारे घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा. दिव्यास पाहुणी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. शुभंती म्हणा मुलांनो शुभं करोती, जेथे ज्योते तेथे लक्ष्मी, उभी जगाची सेवा धरून. दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पावलं खुणा, या ज्योतीने टळे आपदा, आयुष्यासह मिळे समता. शत्रुबुद्धीचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना. दिव्या दिव्या रे दीपत्कार, कानी कुंडल मोती हार. दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना. शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा. त्यावर त्यांनी परत भारूड केलं. आता नाथांचं भारूड तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सत्पर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला,
सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जात करते लवकर निघाली तिला. सासू माझी जात करते लवकर निर्गाळी तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फाडफाड बोलते. जाऊ माझी फाडफाड बोलते बोडकी करग तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंदेच पोरग किरकिर करत. नंदेच पोरग किरकिर करते. खरूच येऊ दे त्याला. खरूच येऊ दे त्याला. रोडगाहीन तुला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. असं सुंदर त्यांनी सगळं आपली महाराष्ट्राची लोकधारा तिथं सादर केली आणि सगळ्यांची वाहवा मिळवली. पेशवाई थाट पहा. आपण पेशवाई थाट काही कधी सोडत नाही. चंदनाचं पाठ या कवितेत पेशवाई थाट केलेला आहे. चंदनाचा पाठ, चांदीचे ताट, भोवती पाना फुलांची रांगोळी, पंक्तीत उदबत्तीचा घमघमाट, पान कसे डाव्या उजव्या बाजूने सजले आहे. पंचपक्वानाचे लयलोट आहे. चटण्या, कोशिंबीर, पापड, कुरडई, पोळ्यांचे तर प्रकार किती. पुरणपोळ्यावर साजूक तुपाची धार, श्रीखंड बासुंदीला जागा हमखास, लाडू करंज्या भरली वांगे. आपण एवढा थाट कुणासाठी? इकडच्या स्वारीसाठी. विडा द्यायला ते विसरले नाहीत हो. या कवितेतून त्या किती पाककलेत निपुण होत्या हे दिसून येते. ही ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? चारक लिंबू चटकदार चटणी, टोमॅटो काकडीने केली वाढणी. चारक लिंबू चटकदार चटणी, टोमॅटो काकडीने केली वाढणी. पापड कुरडया कुरकुरीत भजी, भाजीसाठी मिळाली वांगी ताजी. खवा पोळी, पुरणपोळी, करंज्याही लाडू, केली खीर शेवयाची. कोणते पक्वान्न वाढू? केली खीर शेवयाची, कोणते पक्वान्न वाढू? केशरी भात, मसाले भात, केली भातानी ताटी. तुमच्यासाठी खास बासुंदीनी श्रीखंडाची वाटी. तुमच्यासाठी खास बासुंदीनी श्रीखंडाची वाटी. पक्वान्न जरी असले तरी मूद हवी भाताची. वरण थोडे वाढून धार धरते तुपाची. वरण थोडे वाढून धार धरते तुपाची. चांदीचे ताट, चंदनाचा पाट, भरलं मन वासानी. फुलांची नक्षी सुंदर मोर, शोभा. फुलांची नक्षी सुंदर मोर, शोभा आली रांगोळी ना. तुमच्यासाठी राया पाकाचा घाट. लवकर या जेवायला, सुरेखा पाहती तुमची वाट. विडा सुंदर रंगण्यासाठी वापरलाय सुगंधी काठ. जयंताच्या बरोबर सुरेखाची राहो अखंड साथ. जयंताच्या बरोबर सुरेखाची राहो अखंड साथ. आता त्यांचं पावसावर बहुतेक अतिशय प्रेम दिसते. त्यांनी 3-4 कविता ज्या लिहिले, श्रावण सर, रपरप पाऊस आणि संतोषे गाणे, हे सगळे पावसावर आहेत. आता श्रावण सर, रपरप पाऊस, संतोषे गाणे या 3ही कवितेत त्यांनी पावसाचे वर्णन केलेले आहे. पावसाची मजा काही निराळीच हो. आता सध्या पावसाळा चालूच आहे. पहिला पाऊस मातीचा सुगंध वाढवावासा वाटणारा. श्रावण सरी नवतरुणीला भुरळ पाडणारा. रपरप पाऊस बळीराजाला सुखावणारा. हा पाऊस सगळ्यांनाच हवा असतो. लहान मुलांना, माहेर वाचणीला, धरित्रीला. उन्हाळ्यात तापलेली जमीन पाऊस पडल्यावर तृप्त होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. माहेर वाशिन तर केव्हाच माहेर झुल्यावर जाऊन बसते. लहान मुले शाळेच्या सुट्टीत वाट पाहतात. नदीला पूर येतो, त्या वेलींना बहर येतो. सगळे कसे हवे हवेसे. मोर आपला पिसारा फुलवून फिरत राहतो. जमिनीतून अंकुर पण बाहेर येऊ लागतात. हे सारे की सुरेखाताईंनी आपल्या कवितेत वर्णन केले. एकही गोष्ट त्यांच्या नजरेतून पावसाळ्यातली सुटली नाही. असा येतो पाऊस, असा येतो पाऊस, सारी सृष्टी जलमय करतो. तळ्यात पडतो, मळ्यात पडतो, तळ्यात पडतो, मळ्यात पडतो. वरचा थेंब थेंब मोठे होऊन जातात. असा येतो पाऊस, असा येतो पाऊस. पशु पक्ष्यांना घरट्यात परतवतो. तरुवेली आणि
पशु पक्ष्यांना घरट्यात परतवतो. तरुवेली आणि पक्ष्यांची ताकण भागवतो. चौथीतला पण थेंब अमृत होऊन जात. असा येतो पाऊस माणसाच्या गर्दीतून वाट काढून येतो. क्षणार्धात रस्ता ओस करतो. शेतकऱ्यांचा मात्र राजा होऊन जातो. असा येतो पाऊस प्रेमी युगलांची भेट घडवितो. भेटीच्या क्षणाला चिंब भिजवितो. एकमेकाचं जीवन बदलून टाकतो. असा येतो पाऊस धरित्रीवर शृंगाराची बरसात करतो. धरित्रीच्या लग्नाला पाहुणा म्हणून येतो. धरित्रीला हिरवा शालू भेट म्हणून देतो. असा येतो पाऊस कधी कधी रुजतो, कधी कधी चिडतो. सर्वांची त्रेधा तिरपीट करून सोडतो. झोपड्यानी घरामधून ठाण मांडून बसतो. असा येतो पाऊस चमचमणारे किरण घेऊन येतो. सप्तरंगाचे उधळण करतो. असा हा पाऊस सर्वांना हवासा वाटतो. असा येतो पाऊस माहेरच्या लेकीला सांगावा धाडतो. नात्याची विण करतो. श्रावणाचा झुला झुलतच राहतो. असा येतो पाऊस. आता कविता जी आहे छोट कुटुंब. बघा, छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. डोळे उघडून जगाकडे बघितले समाजात दोन भाग पडतात. समाज दोन भागात विभागला जातो. एक दारिद्र्य रेषेखाली आणि दुसरा उच्च वर्गीय. याचा कवयित्रीने खोलवर विचार केला आहे. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. पण जिथे मोठे कुटुंब तिथे मुलांची अतोनात हाल. त्यांच्याकडे कुणाला बघायला वेळच नाही. पैशासाठी आई वडील बाहेर मुलांना सकस आहार नाही कपडा ना शिक्षण. अशी मुले वाईट मार्गाला लागतात. लहान कुटुंबातील मुलांकडे लक्ष दिले जाते. त्यांना चांगला कपडा शिक्षण वेळेवर मिळते. ती दिशा त्यांना सापडते. लोकसंख्या वाढून बेकारीची वाढ. जर मोठे कुटुंब असले तर देशाचा विकास खुंटला जातो. तेव्हा कुटुंब लहान तर सुख महान हा संदेश या कवितेतून दिलेला आहे. मोठे घर मोठे कुटुंब मुले माणसे राहती तुडुंब. मोठे घर मोठे कुटुंब मुले माणसे राहती तुडुंब. मोठ्या कुटुंबात पैशाची वाण. मिळवायला पडतो बराचसा ताण. मुलांच्या अभ्यासात नसते लक्ष. त्यांचा आपला वेगळाच पक्ष. मुलाकडे लक्ष द्यायला नसतो वेळ. कोणाला नसतो मेळ. मिळत नाही मुलांना सकस आहार सदा आपला ठरलेला नाका. सुखी असते कुटुंब छोटे वाण कशाचीच नसते कोठे. छोट्या कुटुंबात सकस आहार मुलांच्या शरीराला येतो आकार. लहान मुले नेहमी दक्ष मोठ्या माणसाकडे असते लक्ष. मुले मोठ्यांचा राखतात मान. वाढवतात आपल्या कुटुंबाची शान. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतात अशी मुले सर्वांना आवडतात. छोटे कुटुंब सुख मोठे फायदे खूप नाहीत तोटे. छोटे कुटुंब सुख मोठे फायदे खूप नाहीत तोटे. समानतेचा मंत्र. सणवार व्रतवैकल्ये घराची जबाबदारी सांभाळताना त्यांनी शाळेकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही. विद्यार्थ्याकडे त्या जातीने लक्ष देतात. समाजात जी विषमता पसरली आहे तिला मूठ माती देऊन मूल्य शिक्षणाचा त्यांनी प्रसार केला आहे. स्त्री पुरुष हा भेदभाव कशाला. आपण सारे समान आहोत. कुणीही कमी नाही. या मूल्याच्या गाडीत बसून आपण श्रमाचे मोल जाणूया. राष्ट्रप्रेम जागृत ठेवूया. या विज्ञान युगात आपण देशाचा विकास घडवूया. जे गरीब दुबळे आहेत त्यांना मदत करूया आणि मूल्य शिक्षणाचा धडा घेऊया. मूल्याची गाडी आली पहा पहा गाडीत बसायला तयार राहा. मूल्याची गाडी आली पहा गाडीत बसायला तयार. गाडीला डबे आहेत 10 शिक्षणाचा गाभा आहे हा. गाडीला डबे आहेत 10 शिक्षणाचा गाभा आहे हा.
मूल्याची गाडी आली पहा पहा. आपण सारे वेळेत येऊ, वक्तशीरपणा दाखवून देऊ. आपण सारे वेळेत येऊ, वक्तशीरपणा दाखवून देऊ. सामान आपले नीट ठेवू, नेटकेपणाचे व्रत घेऊ. मूल्याची गाडी आली पहा पहा, गाडी बसायला तयार राहा. मुलेनी मुली राहू एकत्र, समानतेचा हाच मंत्र. मुलेनं मुली राहू एकत्र, समानतेचा हाच मंत्र. समान संधी वापरू तंत्र, सौजन्याचे दाखवू चित्र. समान संधी वापरू तंत्र, सौजन्याचे दाखवू चित्र. मुल्याची गाडी आली पहा पहा, गाडीत बसायला तयार राहा. अंगी बाणवू श्रम प्रतिष्ठा, मनी हसवू राष्ट्रनिष्ठा. अंगी बाणवू श्रम प्रतिष्ठा, मनी हसवू राष्ट्रनिष्ठा. धर्म आमचा मानवता, साधू आम्ही एकात्मता. धर्म आमचा मानवता, साधू आम्ही एकात्मता. मूल्याची गाडी आली पहा पहा, गाडीत बसायला तयार राहा. विज्ञान युग हे आले रे, सज्ञान आम्ही झालो रे. विज्ञान युग हे आले रे, सज्ञान आम्ही झालो रे. दीन दुबळ्यांना सहाय्य करू, मूल्याची शिकवण मनी धरू. दीन दुबळ्यांना सहाय्य करू, मूल्यांची शिकवण मनी धरू. मूल्याची गाडी आली पहा, गाडीत बसायला तयार राहा. गाडीत बसायला तयार. आता याच्यानंतर ही 12वी कविता आहे. शाळा सुरू झाली. सुरेखाताई वर्षा ऋतूमध्ये जशा रमून जातात तशा मुलामध्ये पण रमून जातात. त्या मुलावर काऊ, चिवू, मोत्या या पशुपक्ष्याबरोबर बाहुली, परवी, ठेकणी, मामी यामध्येही त्या रमून जातात. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत. सुरेखाताईंनी त्यांच्या कवितेत मुलांना उपदेश करायलाही त्या विसरल्या नाहीत. सुट्ट्या संपल्या की मुलांना शाळेची ओढ लागली. नवा गणवेश, नवी पुस्तके, नवी दप्तरे, नवा डबा, मित्रमंडळी भेटणार याचा त्यांना खूप आनंद होतो. मुलांना नुसतेच खेळणे आणि गप्पा नको, परीक्षेचे टेन्शन न घेता हसत खेळत अभ्यास करा, पण करायचा बरं का. खेळामधून पण नवीन आपण शिकू. कविता पाठ करा, गमतीचे कोडे सोडवा, गोष्टी ऐका, स्वप्न परिसरचे स्वप्न बघा. हे पण त्यांनी आपल्या बालकवितेतून मुलांना उपदेश केला आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपली, मजेत सारी सुट्टी संपली. उन्हाळ्याची सुट्टी संपली, मजेत सारी सुट्टी रंगली. शाळा आता सुरू झाली, शाळा आता सुरू झाली, मुले तयारी करू लागली. शाळा आता सुरू झाली, मुले तयारी करू लागली. वही पुस्तके नवे नवे, रेनकोट दप्तर हवे. वही पुस्तके नवे नवे, रेनकोट दप्तरे हवे हवे. गणवेशाचा थाट नवा, जेवणाचा डबा हवा. गणवेशाचा थाट नवा, जेवणाचा डबा हवा. लगबग लगबग जाऊ शाळेकडे, हसत खेळत वाचू. लगबग लगबग जाऊ शाळेकडे, हसत खेळत वाचू. गाणी गाऊ गमतीने, ताल धरू आनंदाने. गाणे गाऊ गमतीने, ताल धरू आनंदाने. गोष्टी ऐकू एकाग्रतेने, राहू आम्ही एक दिलाने. गोष्टी ऐकू एकाग्रतेने, राहू आम्ही एक दिलाने. क्रीडेमधून अभ्यास शिकू, नव्या क्षमता अंगी बाणवू. क्रीडेमधून अभ्यास शिकू, नव्या क्षमता अंगी बाणवू. नवा अभ्यास तयारी खास, नवा अभ्यास तयारी खास. परीक्षेचा आता घ्यायचा नाही ध्यास. नवा अभ्यास तयारी खास, परीक्षेचा आता घ्यायचा नाही ध्यास. ते पण मुलांना सांगून दिले. आता सर काय सर तुम्ही सुरुवात करा. माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? आवाज सगळ्यांना ऐकू येतोय का? येतो येतो. हे जे पुस्तक आवाज येतो. हा, हे जे पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यामध्ये प्रास्ताविक माझ्या बहिणीने लिहिलेलं होतं, परंतु कृतज्ञता मी व्यक्त केलेली होती. त्या कृतज्ञतेचं शीर्षक होतं आहे मनोहर तरी. ते मी आता आपल्याला वाचून दाखवतो 5 मिनिटांमध्ये. माझ्या लहानपणी शाळेमध्ये मराठी भाषा हा एक विषय असे आणि त्यामध्ये पद्य किंवा कवितांचा विभाग वेगळा असेल. त्यामध्ये अनेक कवितांचा समावेश असेल. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक महत्वाच्या प्रासादिक रचना, अभंग, वृत्ते आणि त्यांचे विविध प्रकार असत. मोरोपंतांच्या शार्दूल विक्रीडित वृत्तातील रचना, वामन पंडितांच्या आर्या, आचार्य अत्र्यांच्या कविता या आणि अशा अनेक कविता शाळेमध्ये शिकवल्या जात आणि हे शिकवलेले साहित्य
संध्याकाळी परवचा म्हणताना आमच्या सातारच्या बर्वेवाड्यातील वडील मंडळी तोंडपाठ करून घेत असत. यामध्ये नेहमी म्हटली जाणारी वसंत तिलका वृत्तातील एक रचना होती. ही रचना एकंदर 8 कडव्यांची होती. त्यातील एक कडवं असं होतं: वैडूर्य आदि करुणी बहुदिव्य रत्नी, वैडूर्य आदि करुणी बहुदिव्य रत्नी, शृंगारिले भवनकी विविध प्रयत्नी, नाही तयात गृहिणी तरी ते मनास, आहे मनोहर तरी गमते उदास. या रचनेतील बहुतेक सर्व कडव्यांचा शेवटचा चरण होता, आहे मनोहर तरी गमते उदास. एक दिवस मी माझ्या बाबांना म्हणजे वडिलांना विचारले, आहे मनोहर तरी गमते उदास याचा अर्थ काय हो बाबा? त्यावेळी मी सुमारे 8-10 वर्षाचा असेल. माझ्याकडे बाबांनी दोन क्षण चष्म्यातून पाहिलं आणि ते म्हणाले, अजून तू लहान आहेस, मोठा झालास की कोणी न सांगताही तुला आपोआप समजेल. आज 50 वर्षानंतर शृंगारिले भवनची विविध प्रयत्नी, नाही तयात गृहिणी जरी ते मनास, आहे मनोहर तरी गमते उदास याचा अर्थ कोणीही न सांगता मला आपोआप समजतोय. तर बालपणीचं अज्ञान दीर्घकाळ टिकत नसतं हेच खरं. बुधवार 8 जून 1983 रोजी आमचं लग्न द्रविड मंगल कार्यालय सातारा इथं झालं. कालच आमच्या लग्नाचा 37वा वाढदिवस साजरा झाला. मला आजही स्पष्टपणे आठवतं ते त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही राहत असलेल्या सातारच्या फाटक वाड्यात घरी असलेले लक्ष्मीपूजन आणि नंतरचे सत्यनारायण पूजा, गोंधळ आणि अन्य धार्मिक विधी. त्या दिवशी आमच्या घरात सौभाग्यवती सुरेखाचा नुसता सोनपावलांनी गृहप्रवेश झाला नाही, तिच्या रूपाने सरस्वती आणि लक्ष्मी दोघेही आमच्याकडे कायमच्या वास्तव्यास आले. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. सुरेखाच्या ग्रहसखी या काव्यसंग्रहाला त्याचे प्रकाशन करायचे जेव्हा ठरवले तेव्हा पहिल्या क्षणी मला माझ्या ज्येष्ठ भगिनी डॉक्टर उषा यांची आठवण झाली. त्या वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, शिक्षणाने सर्वच श्रेष्ठ आहेत. त्यांना मी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी या काव्यसंग्रहाची, त्याचे रसग्रहण करण्याची, प्रस्तावना लिहिण्याची जबाबदारी सानंद स्वीकारली. त्याचे मुख्य कारण म्हणजे सौ सुरेखाचे आणि त्यांचे जमलेले भावबंध. आजही अत्यंत व्यग्र दिनक्रम असलेल्या उषा अक्कांनी मी दिलेल्या फाईलमधला शब्द तर वाचलाच, परंतु त्यावर त्यांनी सुंदर शब्दांची शाल पांघरली. सुरेखाविषयी अत्यंत सविस्तर त्यांनी लिहिलेले आहे. अगदी तिच्या लहानपणापासून तिचे शिक्षण, धार्मिकता, विविध विषयातील गोडी, काव्याविषयी आवड यांचा अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी आढावा घेतला. त्याचप्रमाणे माझ्याही लेखनात आणि पुस्तकाच्या कामात अतिशय समर्पक अशा सूचना त्यांनी वेळोवेळी सुचवल्या. अशा उषा अक्कांचा मी आजन्म ऋणी आहे. नव्हे हा एक आगळा ऋणानुबंधच आहे. या काव्यसंग्रहात आमची सून नव्हे, मुलगी सौ पौर्णिमा ने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सौ सुरेखाचा मोठा भाऊ श्री जयंत केसकर आणि त्याच्या कुटुंबियांनी सुरेखाच्या आजारपणात तन-मनाने मदत तर केलीच, पण मला खूप मोठा मानसिक आधार दिला. तो केवळ सौ सुरेखाचाच भाऊ न राहता माझाही भाऊ झाला. श्री जयंत केसकरने देखील सुरेखाविषयी मनाचा पट उलगडलेला आहे. स्नेहवर्धन प्रकाशनाच्या श्री स्नेहल तावरे यांनी ग्रहसखी या काव्यसंग्रहाचे सुबक मुद्रण करून तो अत्यंत अल्प काळात प्रकाशित केला, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. चिरंजीव अमोल आणि सौ पौर्णिमाने तर या कामात अगदी पहिल्यापासून विशेष लक्ष देऊन ते उत्साहाने पूर्णत्वास नेले. या व्यतिरिक्त ग्रहसखी सिद्धीस नेण्यासाठी ज्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती, मित्र, नातेवाईक, काळे केसकर परिवार आणि सौ सुरेखाविषयी प्रेम बाळगणारे अनेक स्नेहीजन, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आमच्या दोघांच्या मध्ये एक छान असे अंडरस्टँडिंग होते. आम्हाला एकमेकांविषयी नुसते प्रेम नव्हते,
तर आदर होता. लौकिक अर्थाने पती पत्नी जरी असलो तरी आयुष्याच्या उत्तरार्धात आम्ही खूपच चांगले असे मित्रमैत्रिणी झालो होतो. त्यामुळेच तिची उणीव कायम भासत राहणार आहेच, परंतु तिच्या नसण्याची देखील सवय आता करून घेतली पाहिजे, हे तितकेच खरे आहे. हे सत्य पचवले पाहिजे. अशा या माझ्या प्रिय सौ सुरेखाची जेव्हा जेव्हा आठवण येते त्यावेळेस श्री सुरेश भटांची एक भाव कविता मनात रुंदी घालते. सुरेश भट म्हणतात, दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो, दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो, तारकास हाल हाल मी तुझी विचारतो, वाटते कधी चुकून भेटशील तू अजून, थांबतो पुन्हा मधून अन उगीच सावल्यात सैर भैर पाहतो, चाललो असेच गात ऐकते उदास रात, चंद्रमा झुरे नभात अन इथे फुला फुलात मी तुलाच शोधतो, दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो, वेड लागले जीवास हे तुझे दिशांत भास, वेड लागले जीवास हे तुझे दिशांत भास, हा तुझा मनी सुवास आपल्याच आसवात मी वसंत ढाळतो, दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो, तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. या कवितेबरोबरच ही माझी प्रस्तावना संपलेली आहे. यानंतर मी पुन्हा ठकार काकूंना विनंती करतो की त्यांनी पुढचे काही कविता सादर कराव्यात. त्यानंतर मी माझं थोडं मनोगत व्यक्त करेन. पुढची कविता आहे व्याकरणासंबंधी. शाळेत शिकवताना वरवर शिकवणं आणि अगदी मुळाशी जाऊन शिकवणं हे त्यांच्या हाडातच होतं. का, कधी, केव्हा. मुलांना मराठी भाषा खूप चांगली आहे, कळायला व बोलायला तर खूप सोपी आहे, पण त्याचा खोलवर अभ्यास करा, शुद्ध बोला, शुद्ध लिहा. त्यासाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास करा. विराम चिन्हाचा वापर कुठे व कसा करायचा ते शिकून घ्या. वाक्याचा आशय करण्यासाठी विराम चिन्हे असतात. मोठ्या वाक्यात एकच शब्द दोनदा आला तर थोडे थांबा, हे कोण सुचवतो आपल्याला? स्वल्पविराम. दोन वाक्य एकत्र आली तर मध्ये स्वल्पविराम, वाक्य पूर्ण झाले तर पूर्ण विराम. या विराम चिन्हामुळे आपले वाचन खूप चांगले होते, त्याचा उपयोग करा असे त्या हाडाच्या शिक्षिकाच आपल्याला शिकवू शकतात. येतंय ना ऐकू? येतंय ना? येतंय. चांगली भाषा येण्यासाठी विराम चिन्हे शिकून घ्या. लेखन वाचन कृतीमध्ये उपयोग त्याचा करून घ्या. चांगली भाषा येण्यासाठी विराम चिन्हे शिकून घ्या. लेखन वाचन कृतीमधून उपयोग त्याचा जाणून घ्या. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम द्या सांगत असे. वाक्य पूर्ण करून मी थोडा आराम करीत असे. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम द्या सांगत असे. वाक्य पूर्ण करून मी थोडा आराम करीत असे. अनेक शब्द येतील तेव्हा स्वल्प विराम द्या म्हणत असे. शब्द म्हणून थोडे थांबा अशी आज्ञा मी करत असे. अनेक शब्द येतील तेव्हा स्वल्प विराम द्या म्हणत असे. शब्द म्हणून थोडे थांबा अशी आज्ञा मी करत असते. का, केव्हा, कधी, कसे हे प्रश्नचिन्हाचे शब्द असे. प्रश्न शंका विचारून मी उत्तर ऐकीत मी सदा बसे. का, केव्हा, कधी, कसे हे प्रश्नचिन्हाचे शब्द असे. प्रश्न शंका विचारून मी उत्तर ऐकीत मी सदा बसे. वा वा, आहा हा, शाबास म्हणून आनंद व्यक्त करत असे. छे, छट, छे छे म्हणून मी उद्गार चिन्ह देत असे. वा वा, आहा वा, शाबास म्हणून आनंद व्यक्त करत असे. छे, छट, छे छे म्हणून मी उद्गार चिन्ह देत असे. असे विराम चिन्हाचं त्यांनी सुटसुटीत सोप्या भाषेत काव्यात रूपांतर केलेलं आहे. आता दुसरी जी कविता आहे तिचं नाव आहे अंधश्रद्धेची होळी. आता आपल्या देशात तर सगळ्यांना माहिती आहे अंधश्रद्धा म्हणजे काय. अजूनही त्याचा पगडा आपल्या सगळ्यांवर आहे. अंधश्रद्धा हा आपल्या देशाला लागलेला शाप आहे. जुन्या चालत आलेल्या रीती रिवाजाला मूठ माती द्या. जुने भांडण तंटे काढून आपापल्या जीवनातील अमूल्य वेळ खर्च घालवू नका.
तुम्हा नवतरुणांना माझे असे आवाहन आहे की कष्ट करून प्रगतीचा मार्ग स्वीकारा. गोरगरिबांना सहाय्य करा, त्यांना पुढे आणा. व्यसनापासून दूर राहा. नवनवीन तंत्र विकसित करा. अंधश्रद्धेपासून लोकांना प्रवृत्त करा. तरच देश खऱ्या अर्थाने महान होईल. आणि हे सारे तुम्हाला तरुण युवकांच्या हाती आहे. तेव्हा हे आव्हान युवकांना तुम्ही स्वीकारा. हे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले आहे. एकजुटीची गुढी उभारण्या, नवे राष्ट्र निर्माण करण्या, जातीपातीचे बंध जुगारण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. एकजुटीची गुढी उभारण्या, नवे राष्ट्र निर्माण करण्या, जातीपातीचे बंध जुगारण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. भांडण तंटे विसरू सारे, उन्नतीचा जणू ध्यासच घ्या रे. कष्ट करण्या निघू चला रे, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. भांडण तंटे सारे विसरू, उन्नतीचा जणू ध्यास धरा रे. कष्ट करण्या निघू चला, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. दीन दुबळ्यांना सहाय्य करून उच्च नीच हा भेद विसरू, जनसेवेचा व्रत अंगी धरू, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. दीन दुबळ्यांना सहाय्य करून उच्च नीच हा भेद विसरू, जनसेवा व्रत अंगी धरू, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. नाते जोडण्या माणुसकीचे, बीज पेरण्या बंधुभावाचे, कार्य करण्या देशहिताचे, सिद्ध व्हा नवयुवकांनो. नाते जोडण्या माणुसकीचे, बीज पेरण्या बंधुभावाचे, कार्य करण्या देशहिताचे, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. अंधश्रद्धेची होळी करण्या, व्यसनेतेचे पाश तोडण्या, संस्काराची रीत सांगण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. अंधश्रद्धेची होळी करण्या, व्यसनतेचे पाश तोडण्या, संस्काराची रीत सांगण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. अन्यायाला वाचा फोडण्या, अज्ञानाचा कलंक पुसण्या, दारिद्र्याचा विनाश करण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. अन्यायाला वाचा फोडण्या, अज्ञानाचा कलंक पुसण्या, दारिद्र्याचा विनाश करण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. नवे ज्ञान नवे विज्ञान मिळवण्या, समानतेचे मंदिर रचण्या, निराधारांना आधार देण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. नवे ज्ञान विज्ञान मिळवण्या, समानतेचे मंदिर रचण्या, निराधारांना आधार देण्या, चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. चला सिद्ध व्हा नवयुवकांनो. आता जगता उद्धारी. अजूनही आपण पाहतोच आहे, मुलगा मुलगी हे विषम प्रमाण आपल्याकडे आहे. तर मुलगी नकोच आहे, मुलगा हा वंशाचा दिवा आहे. हे केव्हा संपणार आहे हे आपल्याला काही कळणं अशक्यच आहे. पण तरीही त्यांनी याच्यातून समाजाची कान उघडणी केलेली आहे. मुलगी झाली हा काय त्या बाईचा दोष आहे का त्या नव्याने जन्मऱ्या बाळाचा? मुलगा झाला की गावभर पेढे, आणि मुलगी झाली तर सारे घर कष्टी. कार्तिक झाली म्हणून त्या माऊलीचा छळ. हे असे का? याला आजही उत्तर मिळत नाही. हे आपले दुर्दैव आहे. जग पाण्याआधीच तिला या जगातून घालवून देणे हा किती गुन्हा आहे. मुलगी कुठे कमी पडते? आज त्या अवकाशात भरारी मारतात, सैन्यात भरती होतात, घर चालवतात, शेतात राबतात, शाळा चालवतात. शिवरायाला कुणी घडवले? कौशल्य सीतेचा कसा तुम्हाला विसर पडला? जी जगाचा उद्धार करते तिला तुम्ही आव्हेरू नका. हेच या कवितेतून सुचवले आहे. एका बाईला होत्या 2 मुली, तिची विचारपूस करीना कोण. एका बाईला होत्या 2 मुली, तिची विचारपूस करीना कोण. झाली परिस्थिती अति दारुण, कळले तिसरी मुलगी आहे म्हणून. झाली परिस्थिती अति दारुण, कळले तिसरी मुलगी आहे म्हणून. बाईला द्यायला लागले दोष, घरच्यांचा पत्करला तिने रोष. बाईला द्यायला लागले दोष, घरच्यांचा पत्करला तिने रोष. मुलगा झाला की संतोष, नाही तर त्याचा उडाला होश. मुलगा झाला की संतोष, नाही तर त्यांचा उडाला होश. वाढत होती सुंदर कळी, वाढण्याआधीच तिला खुडली. वाढत होती सुंदर कळी, वाढण्याआधीच तिला खुडली. अहो त्या बाईची मतीच खुंटली आणि तिची बोबडीच वळली. अहो त्या बाईची मतीच खुंटली आणि तिची बोबडीच वळली. द्रौपदी कौसल्या सीता, शिवरायाची जिजामाता, यांची कीर्ती ठाऊक जगता, त्याही होत्या आदर्श माता. द्रौपदी कौसल्या सीता, शिवरायाची जिजामाता, यांची कीर्ती ठाऊक जगता, त्याही होत्या आदर्श माता. आजची कल्पना आणि सुनीता, आजची कल्पना आणि सुनीता, त्याही ठरल्या भूषण भारता. अवकाशाचा ध्यास घेता त्यांची भरारी ठाऊक जनता. अवकाशाचा ध्यास घेता त्यांची भरारी ठाऊक जगता. कशातही कमी नाही नारी, करीते त्या मोठी कामगिरी.
स्त्री ही कुटुंब कल्याणकारी, पर्यायाने जगता उद्धारी. कशातही कमी नाही करी ती त्या मोठी कामगिरी. स्त्री ही कुटुंब कल्याणकारी, पर्यायाने जगता उद्धारी. येड लागलंय, येड लागलंय, या जनाशी येड लागलंय, या लोकांशी येड लागलंय, या जनाशी येड लागलंय. हे खरंच आहे, वास्तव आहे. आता पुढची कविता सरस्वतीच्या मंदिरात. चांगली शाळा त्यातील गुरुजन त्या शाळेसाठी अविरत झटत असतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. परत करू. चांगली शाळा त्यातील गुरुजन त्या शाळेसाठी अविरत झटत असतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. अनंत इंग्लिश स्कूलचे करंदीकर सरांना निरोप समारंभ द्यायच्या वेळी सगळा स्टाफ त्या कार्यक्रमासाठी झटत होता. त्या सरांविषयी सुरेखाताईंनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. शाळेचे ध्येय एकच होते, आम्ही चांगला विद्यार्थी घडवू. शाळा हे एक मंदिर आहे, त्या ठिकाणी चांगले संस्कार मुलावर घडले पाहिजे. करंदीकरांना सगळ्यांना बरोबर घेऊन शाळा आदर्श बनवण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. शाळेसाठी कुठलेही काम करण्यास त्यांनी आळस केला नाही. चांगले संस्कार मुलांबरोबर केले, पण स्वतःच्या सहकार्यांना सुद्धा त्यांनी चांगला आदर्श घालून दिला. अशा या तन मन धन शाळेसाठी खर्च करणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सत्कार तर झालाच पाहिजे. तुम्ही या रोपट्याचा वटवृक्ष केलात, आम्ही तुमचा आदर्श ठेवू, हे कवितेतून सरांना निरोप समारंभ देतात. जरी फांद्या असल्या अनेक, परिसंस्थेचे ब्रीद एक, उत्तम केले आम्ही घडवू, संस्काराची पाईक बनवू. जरी फांद्या असल्या अनेक, परिसंस्थेचे ब्रीद एक, उत्तम केले आम्ही घडवू, संस्काराचे पाईक बनवू. सरस्वतीच्या या मंदिरात करंदीकरांची अखंड मेहनत. सरस्वतीच्या या मंदिरात करंदीकरांची अखंड मेहनत. अध्यापनाचे काम असो वा अल्पोपहाराचे निमित्त असो. करंदीकरांची अखंड मेहनत अध्यापनाचे काम असो वा अल्पोपहाराचे निमित्त असो. संमेलनाच्या समयी नटराजाचे पूजन करण्या, कलाघटातील स्वाद चाखण्या, न चुकता येई स्वारी. संमेलनाच्या समयी नटराजाचे पूजन करता, कलाघटातील स्वाद चाखण्या, न चुकता येई स्वारी. ज्योत लाविली शिक्षणाची, विजय पेरिली संस्काराची, क्षुधा भागविली ज्ञानाची, तृषा शमविली जिज्ञासेची. ज्योत लाविली शिक्षणाची, विजय पेरिली संस्काराची, क्षुधा भागविली ज्ञानाची, तृषा शमविली जिज्ञासेची. श्रम कराया कधीच न केला आळस, शिखरावरी त्यांनी चढविला कळस. विघ्न हर्त्याला स्मरून त्यांनी केले निमंत्रित, वदनावरती हास्य फुलवणी केले स्वागत. श्रम कराया कधी न केला आळस, शिखरावरी त्यांनी चढविला कळस. विघ्न हर्त्याला स्मरून त्यांनी केले निमंत्रित, वदनावरती हास्य फुलवणी केले स्वागत. मिष्टान्नाचे भोजन करिता, गोड स्वभाव मनी साठविता, आठवणी या तोंडी लावता, गप्पाने त्या झाली सांगता. मिष्टान्नाचे भोजन करता, गोड स्वभाव मनी साठविता, आठवणी या तोंडी लावता, गप्पानी त्या झाली सांगता. असे गुरुजन झाले निवृत्त जरी, असे गुरुजन झाले निवृत्त जरी, परिसर्वांची अखंड प्रीती राहील खरी. परिसर्वांची अखंड प्रीती राहील खरी. आता एक अतिशय सुंदर आणि काय म्हणायचं आता त्याला, अतिशय सुंदर कविता आहे. केसरी देठा समा. आपलं नाजूक प्राजक्ताच्या फुलासंबंधी त्यांचं मत काय बघा. श्रावण सरी बरसू लागल्या की विविध फुलांनी त्यांच्या सुगंधाने सारा आसमंत भरून जातो. गवत फुलापासून ते कमळापर्यंत साऱ्या पृथ्वी तलावर हजेरी लावतात. काही उग्र वासाचे तर काही कोमल नाजूक सुंदर वासाचे फुल गर्दी करतात. पांढरी शुभ्र पाकळ्या, केशरी नाजूक देठ, जणू सरस्वती देवी केशरी काठाचे शुभ्र वस्त्र नेसून अंगणी उभी आहे. कोवळ्या उन्हाचा स्पर्श झाला की दारी सडा पडलाच. या फुलाप्रमाणे आपले मन शांत असू द्या, त्याच्या देठाकडून त्यागाची भावना घेऊया, हे या कवितेत त्यांनी सांगितले. सान असूनी द्रुम, सान असूनही द्रुम, सान असूनही द्रुम, मनोहर तयाचे सुम, पर्जन्याचे दिन येता सुमनेही बहरू लागता. सान असूनही द्रुम, मनोहर तयाचे सुम, पर्जन्याचे दिन येता सुमनेही बहरू लागता. श्वेत रंग ही असे वरी, शोभत असे देठ केसरी, जणू पुष्पांचा मुकुट,
रस भरलेला घट, श्वेत रंग ही असे वरी, शोभतसे देठ केसरी. जणू पुष्पांचा मुकुट, रस भरलेला घट, न हलवता वृक्ष जरी, कुसुमांचा सडा भूवरी. जो न करी वेचाया घाई, अनिल तयांचा सुवास नेई. न हलवता वृक्ष जरी, कुसुमांचा सडा भूवरी. जो न करी वेचाया घाई, अनिल तयाचा सुवास नाही. अंगणातली फुले पाहुनी, मन हर्षित येई फुलणी. जणू नभा मधुनी अवतरल्या धरणीवरी बागडल्या. मनी हर्षित येई फुलणी, जणू नभा मधुनी अवतरल्या धरणीवरी बागड. प्राजक्ताचा सफेद मुटकुलासम, शांत असू द्या मन, सदा वसू दे त्याग भाव, केशरी देठासम. प्राजक्ताचा सफेद फुलासम, शांत असू द्या मन, सदा वसू दे त्याग भाव, केशरी देठासम. आता पुढची कविता आहे, मुलगाच वंशाचा दिवा असतो. भ्रूण हत्येवरील ही कविता आकाशवाणी सांगली जागतिक महिला दिनाच्या निमित्त 8/3/2009 ला सादर केली. आकाशवाणीने ह्या कवितेची दखल घेतली. असं का मानतेस आई, कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. असं का मानतेस आई, कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. 2 पोरींना दिलास तू जन्म, प्रेमात रोपटं वाढवलंस, आणि मी ग कोणतं केलं पाप, वाढण्याआधीच खुरडलंस. जगामध्ये येण्याचा तू हक्कच घेतलास हिरावून, जगामध्ये येण्याचा तू हक्कच घेतलास हिरावून. तेव्हा कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. तेव्हा कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. कशी म्हणावी शिक्षित तुला, सद्विचाराचे धडे देते जगाला, सद्विचाराचे धडे देते जगाला. तेव्हा कुठे गेली ती तुझी मती, तेव्हा गेली कुठे तुझी मती. म्हणून देतेस मला मूठ माती, तुझ्याच काळजाचा तुकडा ना मी. तेव्हा कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. तू ज्या देशात आलीच जन्माला, आठव देशाची संस्कृती. तुझ्या देशात आलीच जन्माला, आठव देशाची संस्कृती. राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई ह्याही होत्या ना नारी. जगात येऊन तर द्यायचे होतेस, तरी मी मारली असती भरारी. जगात येऊन तर द्यायचे होतेस, तरी मारली असती मी भरारी. दुनिया पाहिली असती सारी. कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. कसं आटलं प्रेम, मला कळतच नाही. अगं सुभद्रेचा अभिमन्यू देवकीचा कृष्ण, कुंतीपुत्र अर्जुन आणि कौशल्याचा राम, हेही स्त्रियांच्याच पोटी आले ना जन्माला. असं प्रत्येकानं केलं असतं तर निपजले असते का कृष्णाने राम. आणि मग पुन्हा कसं येईल रामराज्य, म्हणून टाहो खोडते आहे. तरी सुद्धा कसं आटलं तुझं प्रेम, मला कळतच नाही. पुढची कविता आहे, आली लक्ष्मी आपुल्या सदनी. आता सुनबाई घरात यायची केवढी लगबग चालू आहे काळे कुटुंबात बघा. काळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. दारात सनई चौघडे वाजत होते, कारण एकुलत्या एका मुलाचे लग्न झाले होते. लक्ष्मी नारायणाचा जोडा होता. लक्ष्मीच्या पावलाने पौर्णिमाने घराचे माप ओलांडले. ती सुद्धा एका खटल्याच्या घरातून आली होती. सदा हसत मुख. सासूबाई सुखावल्या, तू माझी सून नाही बरं, मुलगीच आहेस. आमच्या कुटुंबात तुझे सहर्ष स्वागत असो. हे घर तुझेच आहे. सदा हसतमुख, शिक्षणाचा वसा, आप्तेष्टांचे अगत्य, हा वसा असाच जपून ठेव बरं. तुझ्यामुळे सारे घर आनंदी राहील, अशी मी श्री गणेशापाशी प्रार्थना करते. तुझा पती, तुझे सासरे, मामा मावशी, मामी मावशी सारे हौशी प्रेमळ आहेत, त्यांची कदर कर. हे गीत त्यांच्या मामीने म्हटलेलं आहे. सुहास्य वदने नटुनी सजुनी, आलीस लक्ष्मी आपुल्या सदनी. मामा मावशी आहेत हौशी, रांगोळी फुलाची नक्षी खाशी. उंबरठ्यावरी माप ठेवले, स्मरून गणेशा तू ओलांडले. नाजुकशा शुभपद कमलानी, आलीस लक्ष्मी आपुल्या सदनी. सून लाडकी तू या घरची,
सून नव्हे तू मुलगी आमची, सून नव्हे तू मुलगी आमची, कौतुक होईल तुझ्या गुणांचे. आई पौर्णिमा, कौतुक होईल तुझ्या गुणांचे, मिळेल प्रेम आम्हा सर्वांचे. भावभक्तीने कर जोडूने, आलीस लक्ष्मी आपल्या सदनी, आलीस लक्ष्मी आपल्या सदनी. बहरे हास्य तव आगमने, बहरे हास्य ते तव आगमने, मोद वाढेल तू हसण्याने. भरून जाईल घरकुल आपले, भरून जाईल घरकुल आपले, घर पण येईल तुझ्यामुळे. करुणी औक्षण आपतेष्टानी, आलीस लक्ष्मी आपल्या सदनी, करुणी औक्षण आपतेष्टानी, आली लक्ष्मी आपल्या सदनी. अमोल असा हा पती लाभला, अमोल असा हा पती लाभला, भाग्योदय हा समीप आला. सुखी राहो तुम्ही उभयंता, सुखी राहो तुम्ही उभयंता, करिते प्रार्थना तुमच्या करता. आशीर्वच दे कुलस्वामिनी, आशीर्वाद दे कुलस्वामिनी, आलीस लक्ष्मी आपल्या सदनी, आलीस लक्ष्मी आपल्या सदनी. आता पुढची कविता जी आहे, घर आनंदाने भरले ग. नव्या सुनेचे घरातील कुलधर्म कुलाचार रीतिरिवाज शिकवता शिकवता तुला काही शिकायचे असेल तर पुढे शिक हो, हेच वय आहे हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. प्रत्येक दिवस आनंदात जात होता आणि असेच एके दिवशी एक गोड बातमी सुनबाईकडून कळाली आणि आनंदाला पारावरच राहिला नाही. आणि मग काय, डोहाळे पुरवण्यासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना झाले. तुला काय आवडते ते सांग, गोड तिखट की आंबट, हवे ते करीन घालीन हो. रोजचा दिवस आनंदात घालव. बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी शिवराय रामकृष्णाचे वाचन कर, तुझा गोपीचंदन नक्की ऐकेल हो. एवढा सुंदर उपदेश सासूबाई देतात म्हणजे किती भाग्यवान सुनबाई. गोपीचंदन हे कृष्णाचे नाव, किती छान निवड आहे. आता ह्या कवितेचं नाव आहे घर आनंदाने भरेल ग. येणार पाहुणे आमच्या घरी ग, घर आनंदाने भरेल ग. येणार पाहुणा आमच्या घरी, घर आनंदाने भरेल ग. आमच्या घरची तू लक्ष्मी, आली कानी चाहुल बाळाची, आली कानी चाहुल बाळाची, पुरी आनंदाची बरसात झाली, किती तुझे कौतुक करू. पुरी आनंदाची बरसात झाली, किती तुझे कौतुक करू. काय हवे ते माग मज, घर प्रसन्नतेने नटले आज. काय हवे ते माग मज, घर प्रसन्नतेने नटले आज. येणार पाहुणा आमचे घरी ग, घर आनंदाने भरेल ग. डोहाळे तुझे पुरविणा आतुरला हा जीव, गोड तिखट का आंबट कैरी, गोड तिखट का आंबट कैरी. काय हवे ते माग आज, घर प्रसन्नतेने नटले आज. येणार पाहुणा आमचे घरी ग, घर आनंदाने भरेल ग. येणार पाहुणा आमचे घरी ग, घर आनंदाने भरेल ग. लाडू करंजी बासुंदीने वाटी भरली, लाडू करंजी बासुंदीने वाटी भरती. चकली चिवडा शंकर पाळीने दाटी केली, चकली चिवडा शंकर पाळीने दाटी केली. लाजू नको ग गडे, लाजू नको ग गडे. काय हवे ते माग मज, घर प्रसन्नतेने नटले आज, घर प्रसन्नतेने नटले आज. येणार पाहुणा आमच्या घरी गे, घर आनंदाने भरेल ग, घर आनंदाने भरेल ग. तुझ्या उदरी वाढेल कृष्ण ग, तुझ्या उदरी वाढेल कृष्ण ग. आनंदी ठेव मन आपुले ग, आनंदी ठेव मन आपुले ग. अध्यात्माची धरुणी कास, ऐकेल तुझे ग गोपीचंदन, अध्यात्माची धरुण कास, ऐकेल तुझे ग गोपीचंदन. काय हवे ते माग मज, घर प्रसन्नतेने नटले आज. येणार पाहुणा आमच्या घरी ग, घर आनंदाने भरेल ग, घर आनंदाने भरेल ग. आता काळे सर, तुमचे काय मनोगत आहे ते तुम्ही सांगताय ना? हो, सांगतो. नमस्कार. मागील महिन्यात म्हणजे मे महिन्यात एके दिवशी सौ ठकार काकूंचा मला फोन आला. बाकीचं बोलणं झाल्यावर त्यांनी मला विचारलं की मला काही कवितांचे वाचन करायचे आहे आणि त्या कविता सौ सुरेखाच्या आहेत. तिच्या ग्रहसखी या पुस्तकातील आहेत. मी वाचन करू का? हे ऐकताच क्षणभर मला काही समजलेच नाही, कारण या कविता हे पुस्तक म्हणजे माझ्या मर्मबंधातील ठेव आहे. त्या सर्व कवितांची कवयित्री जरी सुरेखा असली तरी त्या सर्व कवितांचा प्रथम श्रोता मीच होतो. तिची कविता लेखनाची काही विशिष्ट पद्धती अजिबात नव्हती.
कविता सुचली की ती कधी अगदी व्यवस्थितपणे कागदावर लिहून काढीत असे. पण बऱ्याचदा एखाद्या कागदाच्या तुकड्यावर इथे तिथे जे हाताला येईल त्यावरती ती लिहित असे. असे कागदाचे लिहिलेले अनेक तुकडे एकदा मी एकत्र केले आणि त्या सर्व कविता एका फाईलमध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर घरीच मी कॉम्प्युटरवर त्यांचे संकलन सुरू केले. ती असतानाच त्यांचे पुस्तक प्रकाशित केले असते तर फार चांगले झाले असते असे वाटते. असो, सुरेखा ही धार्मिक वृत्तीची होती. धार्मिकता म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर घरातील पूर्वीच्या सर्व परंपरा तिनं पाळल्याच, परंतु त्यांना आधुनिकतेची जोडही दिली. आम्ही कुठेही असो, म्हणजे मुंबई, भुसावळ, आष्टा, निपाणी, सगळीकडे घरात जशी देवासमोर रोज रांगोळी काढलेली असायची, तसेच दारात तुळशीचे रोप असायचेच आणि रोज त्या तुळशीसमोर तिच्या नावाप्रमाणेच सुरेख अशी रांगोळी असायचीच. यात एका दिवसाचाही कधी खंड पडला नाही. आम्ही बाहेरगावी गेलो असलो तरच घरात आणि दारात रांगोळी नसायची. त्याची सवय जशी घरातल्यांना होती तशी शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही होती. ती एक उत्तम अशी सुगरण होती. आपल्या घरी अनेकांनी यावे, त्यामध्ये मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी अशा सर्वांनी यावे आणि त्या सर्वांना आपण आपल्या हातांनी चांगले पदार्थ करून खाऊ घालावेत, अशी तिची कायम मनीषा असायची. अनेक प्रकारचे नवनवीन पदार्थ करण्याची तिला आवड होती. अगदी रोजच्या जेवणातील साधी पोळी भाजी असली तरी तिच्यात जीव ओतून तो पदार्थ केलेला असे. त्यामुळे तिच्या हाताला एक वेगळीच चव होती. माझे अनेक मित्र तिच्या हातच्या पदार्थांचे कौतुक करीत असत आणि त्याचा मला नेहमी अभिमान वाटत असे. तिच्या डायरीत वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी लिहिलेल्या असत. एकदा आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. निपाणीला असताना कोल्हापूरला नेहमी जाणं येणं होई. कोल्हापूरला गेले की महालक्ष्मी दर्शन हे ठरलेले असायचे. एकदा असेच दर्शन घेऊन पुढे जात असताना बिनखांबी गणपती मंदिराजवळ एक हॉटेल दिसले. ते प्रसिद्ध होते तेथे मिळणाऱ्या विविध थालीपीठांसाठी. थालीपीठांचे अनेक प्रकार तिथे मिळत असत. म्हणजे ज्वारी, भाजणी, नाचणी अशा कितीतरी प्रकारांची थालीपीठे. आम्ही हॉटेलमध्ये डोकावलो, ऑर्डर दिली. तोपर्यंत सुरेखाने मेनू कार्ड पाहून लगेच काउंटरवर चौकशी केली. आतमध्ये एक बाई थालीपीठे करत होत्या. बसल्या बसल्या त्यांच्याशी बोलणे करून ती परत आली. लगेच पर्समधील एका कागदावर तिनं काहीतरी लिहिले. तोपर्यंत मला कोणीतरी ओळखीचे भेटले म्हणून मी गप्पा मारत बसलो. नंतर तिने मला मी न विचारताच एक कागद माझ्यासमोर धरला. त्यावरती 2-3 थालीपीठांच्या रेसिपी लिहिलेल्या होत्या. चेहऱ्यावर मोठ्या औत्सुक्य होतं. खरं म्हणजे 50च्या एखाद्या स्त्रीने आतापर्यंत घरात काय कमी वेळा हा पदार्थ केला असेल का? परंतु काहीतरी नवीन मिळाले की ती कला मला यायलाच हवी अशी एक आतली उर्मी तिला स्वस्थ बसून देत नसे. तिला माणसांची, मित्रमैत्रिणींची आवड होती. माणसामध्ये ती अधिकाधिक रमत असे. बँकेतील सर्व्हिसमुळे माझ्या दर 2-3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. 30 सप्टेंबर 2000 साली सुरेखाने VRS घेतली. त्यानंतर आम्ही मुंबई, सातारा, भुसावळ, आष्टा, निपाणी इथं एकत्र राहिलो. सातारा तर आमचं होमटाऊनच होतं. पण बाकी सर्वच ठिकाणी ती जेथे जेथे माझ्याबरोबर आली तेथे तेथे तिनं स्वतःच्या मैत्रिणींचा एक ग्रुप लगेचच बनवला. मुंबईत तिचा योगा क्लासचा ग्रुप जमला. केतकी नावाची एक तरुण योग शिक्षिका होती. ती नसेल तेव्हा सुरेखा तिचे क्लासेस घ्यायची. आष्ट्यात ब्राह्मण सभेच्या मैत्रिणी एकत्र आल्या. तेथे तर 15-20 स्त्रियांचा भूपाळी ते भैरवी हा सुंदर कार्यक्रम तिने लिहून तो तयार करून सादर केला. निपाणीत श्रीराम मंदिरात तिचा आध्यात्मिक ग्रुप होता. त्यामध्ये सोलापूरकर आजोबांसारखे
80 पार केलेले तरुण होते. भुसावळला तिने अशाच मैत्रिणी एकत्र आणल्या. त्यामध्ये सर्व वयाच्या मैत्रिणी होत्या. त्यामध्येच एक 10 वर्षाची तिची मैत्रीण होती. तिचं नाव होतं नेहा महाजन. ही नेहा शाळेत 5वी-6वीत होती, पण ती अगदी रोज केव्हाही आमच्या घरी यायची आणि तासनतास गप्पा मारायची, खेळायची. शाळा सुटली की ती आमचे घरी हजर. दोघी मिळून पेटीच्या क्लासला जायच्या. म्हणजे सुरेखाला माणसात रमायला वयाचं बंधन कधीच नव्हतं. अगदी 5 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षांच्या वृद्धापर्यंत तिचे सर्वांशी जमायचे. शाळेत शिक्षिका असल्याने लहान मुलांमध्ये ती मूल होऊन खेळायची, लहानात लहान व्हायची. तिचे संस्कृत पठण खूप छान होते. अनेक स्तोत्रे तिला मुखोद्गत होती. अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, पंचरत्न स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम आदी स्तोत्रे ती तर म्हणायचीच, परंतु रुद्रही ती अगदी संथा घेऊन शिकली होती. अत्यंत स्पष्ट आणि उत्तम आवाजातील तिचे स्वतःच्या हातांच्या तालावर म्हटलेले रुद्रपठण हे आजही डोळ्यांसमोर उभे राहते. तिची शंकराचार्यांची काही अष्टके तोंडपाठ होती. त्यामुळे आमच्या घरात धार्मिक वातावरण हे नित्य असायचे. म्हणजे केवळ गौरी गणपती आणि नवरात्रात नव्हे, तर वर्षातील अखंड 12 महिने अनेक संस्कृत स्तोत्रांचा जागर चालत असे. गोंदवलेकर महाराजांवरती तिची विशेष श्रद्धा होती. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये ती सूत्रसंचालन वर्षानुवर्षे करत असे. त्याचप्रमाणे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात ती नेहमीच केंद्रस्थानी असायची. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांचे किचकट काम तिच्याकडेच असायचे. माणसांना आपलेसे करण्याची तिच्याकडे एक वेगळीच कला होती. आपण बरं आणि आपलं घर बरं असा तिचा स्वभाव नव्हता. ती समाजाभिमुख होती. 4 लोकांना एकत्र करून काहीतरी नवीन करावे, नवनवीन गोष्टी शिकाव्यात, त्या आपल्याशा कराव्यात आणि त्या सर्वांसमोर विनासंकोच प्रकट कराव्यात असा तिचा मनमोकळा स्वभाव होता. किंबहुना याच तिच्या स्वभाव गुणधर्मामुळे तिनं अनेक लोक जोडले. प्रत्यक्ष नात्यापेक्षा अनेकांशी तिचे मैत्रीचे नाते होते. तिच्या आजारपणात आणि ती गेल्यानंतर तिचं हे गुणवैशिष्ट्य मला प्रकर्षाने जाणवले, आजही जाणवते. अशा या साध्यासुध्या, धार्मिक आणि माणसांमध्ये रमणाऱ्या माझ्या पत्नीच्या कवितांचे वाचन सौ ठकार काकूंनी केले, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. वास्तविक ठकार काकूंनी सुरेखाला प्रत्यक्ष कधीही बघितलेलं नाही, कधी समोरासमोर भेटही झालेली नाही. परंतु असे म्हणतात की वर्षानुवर्षे एकत्र असलेली माणसे एकत्र राहतात, परंतु ती दिलसे आतून कधीच भेटलेली नसतात. याउलट एकदा का मने जुळली की तुम्ही एकत्र असा, नाहीतर विभक्त असाल, देहधारी असा अथवा विदेही असा, तुमच्या भेटीला प्रत्यक्ष परमेश्वरही अडवू शकत नाही. मनाचे बंध हे अगदी आतून जुळावे लागतात. त्याबरोबरच आपल्या आम्ही सारे रसिक वाचक या वाचनप्रेमी ग्रुपच्या सर्व उपस्थित सदस्यांनी हा कार्यक्रम मनोभावे ऐकला, पाहिला आणि त्याचा आनंद लुटला. याबद्दल मी आपणा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांच्या उत्कट सहभागानेच आपल्या ग्रुपची पुढील वाटचालही अशीच यशोदायी होईल, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद. हे थोडस साशंक होतो मी की डायरेक्टली मी बोलू शकलो असतो का नाही, म्हणून मी रेकॉर्ड करून दाखवलं. त्यामुळे मी डायरेक्ट आपल्याशी बोलू शकलो नाही. आता यानंतर शेवटचा पार्ट म्हणजे ठकार काकूंनी या पुस्तकावरती जी कविता केलेली आहे ती त्या सादर करतील. आणि आजचा कार्यक्रम आपण तिथे संपवायच्या ऐवजी मला फक्त सांगा, प्रत्येकाला अनम्यूट केलेलं आहे, इथे काही बोलायचं असेल तर आपण नंतर बोलू शकतो. ठकार काकू तुम्ही करा. कविता
स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्री जयंत काळे यांच्या पत्नी सौ सुरेखा जयंत काळे, ज्या आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या ग्रहसाखी या काव्य संग्रहामुळे त्या कायम आपल्या सोबत आहेत. त्यांचा हा काव्य संग्रह माझ्या हाती पडला आणि कधीही न पाहिलेल्या या कवयित्रीची मी सखीच झाले. या कवितेचं नाव आहे प्रिय सखी सुरेखास. त्यांची प्रत्येक कविता विचार करायला लावते. त्या अतिशय संवेदनाशील होत्या हे त्यांच्या कवितेवरून प्रत्ययास येते. काही कविता तर अतिशय पुलके आहेत. एवढ्या व्यापातून हा छंद जोपासावा यासाठी कवी मनच लागते. या सुरेखाच्या कविता मनास भिडल्या आणि सुरेखासाठी मनातून कविता तयार झाली. कधीही न पाहिलेले या सखीस कविता रूपाने सुमनांजली मी अर्पण करते. फोटोतील तुझा चेहरा पाहता क्षणीच जाणवले की तुझी न माझी गाढ मैत्री आहे. फोटोतील तुझा चेहरा पाहता क्षणी जाणवले की तुझी न माझी गाढ मैत्री आहे. पण हे कसं शक्य आहे? कारण आपण कधी भेटलोच नाही. पण हे कसं शक्य आहे? कारण आपण भेटलोच नाही. पण तू पुस्तक रूपाने भेटलीस आणि माझी सखीच झालीस. पुस्तक रूपाने भेटलीस आणि माझी सखीच झाली. तुझ्याजवळ काव्याचा खजिनाच होता. तुझ्या काव्यात काय नाही? तुझ्याजवळ काव्याचा खजिनाच होता. तुझ्या काव्यात काय नाही? शोषितपणा, कष्टाळूपणा, निसर्गाशी नाते. तू अन्नपूर्णा होतीस, शाळा तुझं जीव की प्राण. तू अन्नपूर्णा होतीस, शाळा तुझा जीव की प्राण. घरची तू जबाबदार व्यक्ती होतीस. घरची तू जबाबदार व्यक्ती होतीस. तुझ्या ओव्या, तुझे देशप्रेम, भ्रूण हत्येची चीड सारे कवितेतून बाहेर पडले. तुझ्या ओव्या, तुझे देशप्रेम, भ्रूण हत्येची चीड सारे कवितेतून बाहेर पडले. सुनेबद्दलचे प्रेम जणू मुलगीच तुझी. सुनेबद्दलचे प्रेम जणू मुलगीच तुझी. तुझ्या मनातले सारे कागदावर उतरले. तुझ्या मनातले सारे कागदावर उतरले आणि तू कशी होतीस हे न पाहताच मला उमगले. आणि तू कशी होतीस हे न पाहताच मला उमगले. तू आज असतीस तर तुझी न माझी पक्की मैत्री झाली असती. तू आज असतीस तर तुझी न माझी पक्की मैत्री झाली असते. नावाप्रमाणे तू सुरेखच आहेस. नावाप्रमाणे तू सुरेखच आहेस. जयंताची तू अर्धांगिनी आहेस. तू गेलीस तरी काव्य रूपाने तू सर्वांच्या हृदयात कोरली आहे. तू गेलीस तरी काव्य रूपाने तू सर्वांच्या हृदयात कोरली आहे. या रूपाने का होईना तू भेटलीस हे माझे भाग्यच आहे. या रूपाने का होईना तू भेटलीस हे माझे भाग्यच आहे. तुला कधीही न भेटलेली मैत्रीण, तुला कधीही न भेटलेली मैत्रीण. धन्यवाद. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाची आपण सुरुवात जी केली ती संदीप खरेंच्या कवितेने केली की जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही जर चुकीचं काही झालं असलं किंवा काही चांगलं झालं असलं, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कृपया आपण आता जरी सांगितल्या तरी चालतील किंवा ग्रुपवरती लिहून पाठवल्या आपल्या प्रतिक्रिया तरी काही हरकत नाही. आजच्या या कार्यक्रमाबद्दल मी ठकार काकूंनी सगळ्यांचंच विशेष आभार मानतो, कारण आपण आवर्जून हा कार्यक्रम बघितला आणि त्यामुळे काही जुन्या स्मृती जागवल्या गेल्या. यानंतरची आपली जी मीटिंग आहे ती पुढची केव्हा आणि कशी करायची ते आपण नंतर ठरवूया. काय कोणाला हे करायचं? कार्यक्रम छान झाला, अतिशय कार्यक्रम